क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। संपूर्ण महाराष्ट्रात आज 15 जून रोजी शालेय शैक्षणिक वर्ष 2024-2025 च्या वर्षाला सुरुवात झाली आहे। या अनुषंगाने कळवण तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा धनेर दिगर येथे ग्रामस्थांनी चक्क बैलगाडी सजवून गावातून शाळेपर्यंत संबळ नृत्याच्या तालावर ठेका धरत नव विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश केला आहे। गावातील महिला भगिनींनी औक्षण करत व कागदावर पावलाचे ठसे उमटवत नव विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे। आज सकाळपासून तर दुपारपर्यंत या गावात जणू काही लग्नाचे स्वरूप प्राप्त झाले होते। गावातील लहान थोरांनी या प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे। या कार्यक्रमासाठी शाळा कमिटी अध्यक्ष संजय भोये, उपसरपंच योगेश भोये, मुख्याध्यापक आर्यम पवार सर, गांगुर्डे सर, शेवाळे सर व अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान किल्लारी, कळवण। सांगू इच्छितो की आज आपल्या शाळेत शासनाच्या आदेशाप्रमाणे नवीन प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम सगळ्या गावकरी मंडळींनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, गावातील माता, महिला, तरुण मंडळी सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आज खरोखर मी धन्य झालो की आज शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे। ज्ञान तेथे मान, शिक्षणाशिवाय पर्याय नाही। प्रत्येकाला शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं म्हणून आपलं मूल शिकलं पाहिजे, ते जीवन जगताना चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, टिकलं पाहिजे। समाजात वावरताना त्याला भीती नको, शाळेची भीती वाटायला नको, त्याच्या मनात गोडी निर्माण व्हावी म्हणून आपण हा एवढा मोठा उत्सव घडून आणला आणि याच्या सगळ्या गावकरींनी चांगलं सहकार्य केलं। चांगलं आपले जे बैलगाडीवाले सागर गायकवाड असतील, उगलाल भाऊ भोये असतील किंवा ते दुसरे गायकवाड ते असतील, वाजंत्री मंडळी यांचं मी खरोखर आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना की असंच शाळेचा कोणताही कार्यक्रम असला की तुमचं सहकार्य लाभू द्या। तुमच्या सहकार्यामुळे आमचाही उत्साह वाढेल आणि आम्ही आनंदाने जोमाने काम करू। तर आज आपण नवागतांचं स्वागत केलेलं आहे। आज आपल्या शाळेचा पहिला दिवस म्हणून आपल्या गावकऱ्यांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जो सहभाग घेतला आणि आज शाळेचा पहिला दिवस म्हणून जे पाऊल टाकलं त्याबद्दल एकदम मनात एक अशी भावना निर्माण होते की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खरोखर शिक्षणाबद्दल एक जागृती आहे। आपल्याला आपल्या वाजंत्र्यांनी चांगली साथ दिली त्यामुळे मी त्यांचाही एक आभार मानतो। आपल्याला 4 वर्ग, 4 शिक्षक आणि आपली योग्य ती पटसंख्या म्हणून आपल्या गावाचं एक समजा एक भाग्य म्हणावं लागेल की एक मॉडेल स्कूल म्हणून आपल्या शाळेची निवड झालेली आहे। त्यासाठी आपल्याला गावकऱ्यांची थोडीशी मदतीची गरज राहील आणि त्यावेळेस आपलं गाव नक्कीच साथ देईल हे मला पूर्णपणे खात्री आहे। आपल्या शाळेत मागच्या वर्षी आपल्याला एक शिक्षक कमी असल्यामुळे थोडंसं म्हणजे विद्यार्थ्यांकडे थोडंसं म्हणजे लक्ष देणं 3 जणांना थोडं अवघड होत होतं। मात्र आता आपलं एक भाग्यच म्हणावं लागेल की आपल्याला 4थाही शिक्षक लाभलेला आहे। शेवाळे सर पहिले आपल्या शाळेवर होतेच पण ते आता शिक्षण विभागाचे काही नियम राहता ते त्यांच्या परीने बदल्या करणं किंवा परत शाळेवर पाठवणं ते त्यांच्या हातात आहे, आपण काही नाही करू शकत। त्या पद्धतीने आता आपल्याला परत शेवाळे सर लाभलेले आहेत। मी सगळ्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की इथून मागे जे झालं गेलं ते मागे टाका। इथून पुढे आज आपला नवीन दिवस, या नवीन दिवसापासून आपल्याला सर्व मागचं जुनं विसरून आणि नव्याने सुरुवात करायची आहे। तर आपल्याला ते मागचं सगळं जे काही असेल ते सोडून नव्याने सुरुवात करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम
एक प्रकारे असं समजावं लागेल की इथून मागे आपण इथे नव्हतोच, आपण सर्व इथं नवे आहोत. या हिशोबाने आपल्याला वावरायचंय. त्याच्यासाठी शिक्षण कमिटी तर लक्ष देणारच आहे. आणि माझं असं मत आहे, आपले अध्यक्ष आज 2 शब्द बोलणार आहेत, म्हणून मी त्यांना 2 शब्द बोलण्याची संधी देतो. धन्यवाद. पालकांचं एकच गेल्या वर्षी म्हणणं होतं, फक्त शिक्षक टायमावर हजर राहिलं पाहिजे, शिक्षकांनी कुठे वेळ नाही घातलं पाहिजे. त्यामुळे सर्व शिक्षकांना एकच विनंती आहे, कोणी जास्त रजावर राहू नये. टायमावर 10 वाजता हजरच झालं पाहिजे. बाकी एवढं दुसरं काही नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.